वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. इथे आपली खायची मारामार आणि तुम्ही खिरापती वाटा. मरण्या अगोदर एकच इच्छा आहे, माझ्या पोराला पूर्ण बरा झालेला मला बघायचं आहे. त्यांनी दाखवून दिलं शेवटी की भोसल्यांच्या मुलाला शेलारांची गरज भासलीच. हा जर वहिनीच्या आयुष्याचा प्रश्न नसताना तर हर्षवर्धन भोसले बाहेर किती बायका फिरवतायत, काय करतायत ह्याकडे मी ढुंकूनही पाहिलं नसतं. उद्या घरी पूजा आहे, काहीतरी करा हर्षवर्धन भोसले, काहीतरी करा. तुमचा शेवटचा डाव खेळून मोकळे व्हा. अगं पण आधी नोकरीसाठी गेला म्हणतेस, मग तुमच्या बिझनेसचं काय? वहिनी त्यामुळेच तरी सगळं रामायण महाभारत घडलं. सध्या तरी मी त्या बिझनेसचा विचार जरा बाजूलाच ठेवलाय. आता आदित्यला ज्यात इंटरेस्ट असेल तेच तो करेल. मी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स नाही करणार. खूप बरं वाटलं. म्हणजे आता तुम्हाला एकमेकांची मनं समजायला लागली, एकमेकांचे इंटरेस्ट कशात आहेत ते कळायला लागलं. हर्षदा, एकमेकांना समजून घेणारे नवरा बायको असले ना की मग त्यांच्यात कधीच वादविवाद होत नाहीत. तुमच्यात ती भांडणं झाली आणि तू घर सोडून निघून गेलीस, त्याच्यानंतर एका क्षणी असं वाटलं की संपलं सगळं. आधीला तुझी खूप आठवण यायची, एकटाच खूप झुरायचा आणि मग दारूचा आधार घ्यायचा. खरंच मला वाटलं किती दिवस चालणार हे सगळं. शेवटी एक दिवशी मनाचा निर्धार केला आणि त्याला खडसावून विचारलं, आधी किती दिवस? जर तुझ्यात थोडीशी धमक असेल ना तर जा आणि हर्षदाला हाताला धरून घरी घेऊन ये. बरोबर येऊ का? मी विचारलं पण नाही म्हणाला. आणि मला बरंच वाटलं. एकटा गेला. मला वाटलं तुझ्याशी भांडतो का काय, पण नाही, तुला समजावून घरी घेऊन आला. काय ग, असं काय समजावलं त्यांनी तुला की तू घरी निघून आलीस? वहिनी, खरं सांगायचं तर आधीची जी अवस्था होती तीच थोड्याफार फरकाने माझीही होती. त्याला सोडून, या घराला सोडून मीही सुखी नव्हते. मला तर भीती वाटत होती की आमचं पॅचअप होईल की नाही. पण त्या दिवशी आधी आला आणि हर्षदा, काय बोलायचं बाकी राहिलंय? सगळंच तर झालंय ना बोलून? नाही, सगळं नाही झालं बोलून अजून. आजपर्यंत तेच बोललो जे मी बोलायला नको होतं. म्हणून मी माफी मागायला आलोय तुझी. आधी वाटेल तसे आरोप करून जखमा द्यायच्या आणि मग सॉरी म्हणून मलम लावायचं. आधी खूप पाहिलं मी. तुझा दादा असाच वागतो वहिनीशी. हर्षदा, दादाचा काय संबंध आहे? हे सगळं मी बोलतोय अगदी मनापासून. आजपर्यंत मी जे काही बोललो, जे काही वागलो, त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय मला. माझं खूप प्रेम आहे हर्षदा तुझ्यावरती.
मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि मला हे तेव्हा जाणवलं जेव्हा तू मला सोडून गेलीस. हर्षदा, आपल्या आयुष्यात फक्त एकच डिसिजन चुकला आणि तो म्हणजे आपण एकत्र बिझनेस करण्याचा. त्या एका चुकीची शिक्षा आपण दोघंही भोगतोय. ती एकच गोष्ट सोडली तर काय प्रॉब्लेम आहे आपल्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये? अविश्वास. अविश्वास हा एकमेव प्रॉब्लेम आहे आपल्या रिलेशनचा. तुझा माझ्यावर विश्वास नाही. तुझ्या मनात माझ्या चारित्र्याविषयी संशय आहे. आधी नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं. आणि जर तोच नसेल तर ते नातं फार काळ नाही टिकत. मान्य आहे मला. मी थोडा पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत. म्हणूनच कदाचित मला नाही आवडलं तुझं आणि विशालचं रिलेशन. ऍक्च्युली मलाच कळायला हवं होतं. मी चुकतोय. मी कुठेतरी कमी पडतोय. म्हणूनच तुला गरज पडली दुसऱ्या पुरुषाच्या आधाराची. आधी असं बोलवतो तरी कसं रे? मी तुझ्याशी भांडते, रोज कटकट करते, म्हणून तू गेलास का दुसऱ्या स्त्रीचा आधार शोधायला? काय आधी? विशाल माझा फक्त एक चांगला मित्र आहे, दुसरं काहीही नाही. माझ्या उभ्या आयुष्यात जर मी कोणावर प्रेम केलं असेल तर फक्त तुझ्यावर केलंय. इतर कोणाचा विचार जरी माझ्या मनात आला असेल तर ह्या क्षणी मला मरण आहे. नाही हर्षदा, प्लीज प्लीज असं बोलू नकोस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तुला काय वाटतं? मी जगू शकेन तुझ्याशिवाय? जे काही झालं ते चांगलंच झालं. तुम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आलात. आता पुन्हा कधीही ताटातूट होऊ देऊ नका. तुमचा संसार असा सुखाचा होत राहो, हीच माझी सदिच्छा आहे. काय पण म्हणा मास्तर, तुम्ही जे केलत ना ते आजपर्यंत कोणाचा बाप पण करू शकला नाही ह्या इथं. अहो एका झटक्यात ते किसन रावायला वटणीवर आणलं तुम्ही. अहो काय जादूबिदी करता का काय तुम्ही? जादू वगैरे काही नाही बबनराव. मला एवढंच माहिती आहे, प्रत्येक चांगल्या कामात आपल्या पाठीमागे देव उभा असतो. गरज असते ती आपण आपलं काम निष्ठेने करण्याची. आपण आपल्या कामात निष्ठा दाखवली ना की आपल्या पदरात यश नक्की पडतं. खरंय, अगदी खरंय. चांगल्याच्या मागं देव असतो हे आजवर ऐकून होतो,
पण आज प्रत्यक्ष डोळ्यानं समोर पाहून राहिलो. तुम्ही देवासारख्या या गावाच्या मदतीला धावून आलात. 4 दिवसापूर्वी या गावातलं एक पोट्ट शाळेत जायला तयार नव्हतं. त्यांचे मायबाप पण नाही म्हणे. पण आता ते स्वतः येऊन विचारून राहिले कधी पाठवू पोट्याले शाळेत म्हणून. चमत्कारच करून राहिला तुम्ही. चमत्कार वगैरे काही नाही पाटील. एक मिनिट हा. हॅलो. हॅलो काका, मी शार्दूल बोलतोय. बोला शार्दूलराव, कसा काय फोन केलात? मी असाच फोन केला तुमच्याशी बोलायला. बर बर. कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत. आणि नेहा? नेहा पण मस्त आहे. बाबा पण मस्त. हो का? बाबा आहेत का तिथे? बाबा नाही आहेत. कोणीच नाही आहे. मी एकटाच आहे म्हणून फोन केला. बरं बरं बरं. नेहाची काळजी घेताय ना तुम्ही? हो, मी गुड बॉय सारखी काळजी घेतो. छान छान. असेच वागत जा गुड बॉय सारखे. तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. हो, घेईन नक्की घेईन. मी ठेवू फोन. बाय. काकाला फोन केला. झाला फोन. कोणाचा फोन म्हणायचा? नातवाचा? नाही, जावयाचा. जावयाचा. समजा ठीक आहे ना? तुमची आठवण येत असेल त्यांना ना? बरोबर आहे. अहो 4 दिवसात या गावच्या लोकांनी लढा लावला तुम्ही. त्यांचा तर जन्म गेलाय तुमच्या बरोबर. तुमची आठवण येत असेल त्यांची, होय ना? जाऊ द्या. तुमच्या दुखऱ्या नसावर हात ठेवला मी. नाही तसं काही नाही. पण काय पण म्हणा मास्तर, अजून माझा विश्वासच बसत नाही. तो किसनराव मानला कसा? बबनराव, नका एवढा विचार करू. आपल्याला जे हवं होतं ते मिळालं ना. झालं तर मग उगाच एखाद्या गोष्टीचा केस काढण्यात काय अर्थ आहे? हे पण खरं. म्हणजे आता आमच्या गावात शाळा सुरू होणार. नुसती शाळा नाही, मोठी शाळा. सगळी तयारी झाली? हो झाली. हळद, कुंकू, गुलाल, बुक्का सगळं इथेच आहे. प्रसादाचं काय? प्रसादाला शिरा करायचं ठरवलंय आणि इतर पाहुण्यांसाठी मसाल्याचं दूध. चालेल ना? दूध तापवायला ठेवलंय आणि हर्षदा शिरा करते. पूजा आपण करतोय ना? हो, पण मी घेतलंय तिला मदतीला, कारण ती पण या घरचीच आहे ना. तुम्हाला एक सांगू का? आपण आज हे होम करतोय कारण या घरावर आलेलं अरिष्ट टळावं म्हणून. निदान आजच्या दिवशी तरी या घरात भांडणं नकोत. हे मला सांगण्यापेक्षा तू तिला समजावून सांग. ती नाही काय करणार. तुम्ही नका काळजी करू. गुरुजी नाही आले अजून? नाही, त्यांना जमणार नाही यायला. ते दुसरे गुरुजी पाठवत आहेत. बरं, चला मी बाकीची तयारी लागते. हां.
हर्षदा शिरा झाला? अहो शिरा झालाय पण मी त्यात साखर नाही टाकली. का? की तूच टाक. का पण? नको बाई, उगीच माझ्या हातून काही कमी जास्त झालं तर. काय हर्षदा, तू काय पहिल्यांदा शिरा करतेस का? अगं तसं नाही वहिनी, पण तसंही माझ्यापेक्षा तुझ्या हाताला चव आहे. तुझ्या हातून कधीच काही कमी जास्त होत नाही. कुणास ठाऊक, हल्ली तर माझ्या हातून कधीच काही चांगलं होत नाही. सगळे घोळच होत असतात. वहिनी झालं का परत तुझं पुन्हा सुरू? निदान आजच्या दिवशी तरी असं काही मनात आणू नकोस. कसं होतंय कोणास ठाऊक. वहिनी आज सकाळपासून माझा डावाडोळा फडफडतोय. सगळं काही चांगलं होणार आहे बघ. आमच्याकडे तर म्हणतात उजवा डोळा फडफडला की चांगलं होतं. तसं काही नसतं ग, पूर्वग्रह असतात सगळे. मी बघते. शार्दूल, काय करतोयस इथे? काकांशी बोलत होतो. त्यांचा फोन आला होता का? नाही, मग मी केला होता. खरंच? अरे वा, हुशार झालास तू आता एकदम. बरं काय म्हणाले काका? काका म्हणाले नेहाची काळजी घेतोयस ना. काय झालं? काही नाही. तुला बोलायचं होतं का काकांशी? नको नको असू दे, मी नंतर करेन त्यांना फोन. बरं शार्दूल, मी जरा आष्टीला जाणार आहे. कशाला? आई तिकडे एकटी आहे की नाही, म्हणून ना तिला भेटायला. मग तू तिकडे गेलीस तर मी पण इकडे एकटाच राहणार. हो पण शार्दूल हे बघ, मला आईची काळजी वाटते म्हणून मी तिला भेटायला जाते की नाही. हा, आणि आपले बाबा आता इकडे एकटेच राहतील ना तू तिकडे आलास तर. तुलाही त्यांची काळजी आहे ना, मग तू इथे राहायला नकोस त्यांच्या बरोबर? हो ना? मी इथेच राहीन आणि बाबांची काळजी घेईन. बाबांना औषध देईन. गुड बॉय. आणि हो, अजिबात घरी मस्ती करायची नाही आणि बाबांना त्रास द्यायचा नाही. त्यांना बरं नाहीये की नाही, हा, त्यामुळे त्यांना त्रास द्यायचा नाही. आणि जर त्रास दिला तर देवबाप्पा शिक्षा करतो, माहितीये की नाही तुला? हो, मी मस्ती केली होती म्हणून मला देवबाप्पानी शिक्षा केली. मी धापकन पडलो खाली. मी गुड बॉय सारखा वागीन. हो, तू गुड बॉय सारखाच वाग. ओके नेहा, मला भूक लागली आहे. हो, तुला भूक लागली आहे? काय करून देऊ तुला आता? मस्तपैकी गोड शिरा करून देऊ, तुला आवडतं ना? शिरा शिरा शिरा. आता काय सांगितलं मी? मस्ती करायची नाही. गुड बॉय की नाही? येस, शिरा आणून देते. हा, तू बैस. ये शिरा. मस्ती करायची नाही, मी गुड बॉय आहे. शिरा शिरा खाणार आता मी, गोड गोड. नमस्कार. नमस्कार. हर्षवर्धन भोसलेंचं घर हेच ना? हो हेच, पण आपण? मी पूजा सांगायला आलोय. आमच्याकडे? हो. हो पण आमच्याकडे नेहमी क्षीरसागर गुरुजी येतात, ते नाही आलेत का? त्यांना जमणार नाही म्हणून त्यांनी यांना पाठवलंय. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांना आत बोलवा, चहाचं वगैरे बघा. गुरुजी तुम्ही बसा.